मित्रांनो, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती आहे माहीत आहे का? ती म्हणजे आपण स्वतःसाठी कमी आणि लोकांसाठी जास्त जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात सतत एकच विचार चालू असतो. लोक काय म्हणतील? मी हे केलं तर कोणाला वाईट वाटेल का? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? माझा निर्णय त्यांना आवडेल का? आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत आपण एक गोष्ट पूर्णपणे विसरून जातो. ती म्हणजे आपण स्वतः काय इच्छितो, आपल्या मनाला खरंच काय हवं आहे, आपल्या स्वप्नांची दिशा काय आहे. हळूहळू आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःच्या आनंदासाठी जगणंच विसरून जातो. अनेक वेळा आपण एखादा निर्णय घ्यायचा असतो, पण फक्त लोक काय म्हणतील या भीतीमुळे तो निर्णय घेत नाही. आपल्याला एखादं काम सुरू करायचं असतं, पण टीकेच्या भीतीने आपण मागे हटतो. आपल्याला स्वतःचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगायचं असतं, पण समाजाच्या चौकटीत अडकून आपण स्वतःलाच कैद करून घेतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही मदत करा, कितीही प्रामाणिक राहा, तरी काही लोक तुमच्यावर टीका करणारच. काही लोक तुमच्या चुका शोधतील, काही लोक तुमच्या यशावर जळतील आणि काही लोक फक्त बोलण्यासाठी बोलतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःचं आयुष्य त्यांच्या मतानुसार जगावं. कारण जे लोक आज तुमच्यावर हसतात तेच उद्या तुमच्या यशाचं कौतुक करताना दिसतील, आणि जे लोक आज तुमची किंमत करत नाहीत तेच उद्या तुमच्या यशानंतर तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. म्हणून लोकांच्या प्रत्येक शब्दाला मनावर घेणं थांबवा, कारण त्यांच्या मतांपेक्षा तुमची स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत. तुमचा वेळ जास्त मौल्यवान आहे, तुमची मनःशांती जास्त महत्त्वाची आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य तुमचं आहे, ते दुसऱ्यांच्या अपेक्षांसाठी वाया घालवू नका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाला, स्वतःच्या प्रगतीला, स्वतःच्या मानसिक आरोग्याला आणि स्वतःच्या ध्येयाला प्राधान्य द्यायला शिकाल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या आपोआप संपतील. कारण लोकांचं काम बोलणं आहे. ते आजही बोलतील, उद्याही बोलतील, पण तुमचं काम पुढे जाणं आहे. तुमचं काम स्वतःला घडवणं आहे. तुमचं काम स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवणं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 12 दमदार टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला लोकांच्या मतांच्या कैदेतून बाहेर पडायला मदत करतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील, तुमची मनःशांती जपतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी जगायला शिकवतील. कदाचित आज या व्हिडिओमध्ये ऐकलेला एक विचार तुमच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजपासून जर तुम्ही एकच निर्णय घेतला की लोक गेले तेल लावत, आता मी स्वतःकडे लक्ष देणार, तर विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आजपासूनच सुरू होईल. टीप नंबर 1, स्वतःला प्राधान्य द्या. मित्रांनो, अनेक लोक आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगत राहतात. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर दुसरं कोणीही ती घेणार नाही. तुमचं आरोग्य, तुमचा आनंद, तुमची मनःशांती आणि तुमची स्वप्न यांना सर्वात पहिलं स्थान द्या. कारण स्वतः मजबूत असाल तरच तुम्ही इतरांसाठीही काही करू शकता. टीप नंबर 2, लोकांच्या मतांवर आयुष्य ठरवू नका. लोकांचं मत बदलायला फार वेळ लागत नाही. आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या त्याच गोष्टीवर टीका करतील. जर तुम्ही प्रत्येक निर्णय लोकांच्या प्रतिक्रियेनुसार घेत राहिलात तर आयुष्यभर गोंधळात राहाल. त्यामुळे तुमचे निर्णय तुमच्या मूल्यांवर, ध्येयावर
आणि मनाच्या आवाजावर आधारित असू द्या, कारण शेवटी आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, लोकांना नाही. टिप नंबर 3, स्वतःवर काम करा. दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्यात वेळ घालवा. रोज स्वतःला एक छोटं आव्हान द्या आणि कालपेक्षा आज थोडं चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. तुमचं ज्ञान, कौशल्य, वागणूक आणि विचार सतत विकसित होत राहिले तर यश तुमच्याकडे आपोआप येईल. स्वतःची प्रगती हीच सर्वात मोठी स्पर्धा आहे. टिप नंबर 4, तुलना थांबवा. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणारं यश हे संपूर्ण सत्य नसतं. दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना केल्याने फक्त निराशा वाढते. त्याऐवजी कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही यांची तुलना करा. प्रत्येक छोटं पाऊलही पुढे जाण्यास मदत करतं. लक्षात ठेवा, तुमची शर्यत फक्त स्वतःशी आहे. टिप नंबर 5, वेळेची किंमत ओळखा. वेळ ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली की परत मिळत नाही. निरर्थक वाद, सततची तक्रार आणि लोकांना समजावण्यात आयुष्य घालवू नका. तोच वेळ स्वतःचं कौशल्य वाढवण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी वापरा. योग्य ठिकाणी गुंतवलेला प्रत्येक मिनिट तुमचं भविष्य घडवतो. टिप नंबर 6, स्वतःच्या मर्यादा ठेवा. प्रत्येकाला तुमच्या आयुष्यात अमर्याद प्रवेश देणं आवश्यक नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. म्हणून गरज पडल्यास नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. बाउंड्रीज ठेवणं म्हणजे नातं तोडणं नाही, तर स्वतःचा आदर जपणं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवता तेव्हा लोकही तुमचा अधिक आदर करतात. टिप नंबर 7, टीकेला इंधन बनवा. लोक काय बोलतात यावर रागावून बसू नका. प्रत्येक टीकेतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जर टीका चुकीची असेल तर ती दुर्लक्षित करा आणि जर त्यात तथ्य असेल तर स्वतःला सुधारण्यासाठी वापरा. तुमच्या विरोधात बोलणारे लोकच अनेकदा तुम्हाला आणखी मजबूत बनवतात. त्यामुळे टीकेला अडथळा नाही तर प्रेरणा बनवा. टिप नंबर 8, स्वतःची किंमत ओळखा. तुमची किंमत इतरांच्या कौतुकावर किंवा अप्रुव्हलवर ठरत नाही. तुम्ही कोण आहात, काय करू शकता आणि तुमच्यात किती क्षमता आहे हे तुम्हाला सर्वात चांगलं माहीत असतं. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा आदर करा आणि स्वतःच्या निर्णयांवर उभे राहा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखाल त्या दिवशी जगही तुमची व्हॅल्यू ओळखायला लागेल. टिप नंबर 9, योग्य लोकांसोबत राहा. तुमच्या आसपासचे लोक तुमच्या विचारांवर मोठा प्रभाव टाकतात. सतत नकारात्मक लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमचं मनही नकारात्मक होईल. पण सकारात्मक, मेहनती आणि प्रेरणादायी लोकांसोबत राहिलात तर तुमच्यातही तशीच ऊर्जा निर्माण होईल. म्हणून तुमच्या सहवासाची निवड विचारपूर्वक करा. योग्य माणसं आयुष्य बदलू शकतात. टिप नंबर 10, मनशांती जपा. प्रत्येक वाद जिंकणं म्हणजे यश नव्हे. अनेक वेळा शांत राहणं आणि स्वतःची ऊर्जा वाचवणं जास्त शहाणपणाचं असतं. काही लोक फक्त तुम्हाला चिडवण्यासाठी बोलतात. अशा वेळी उत्तर देण्यापेक्षा पुढे जाणं हा सर्वोत्तम पर्याय असतो, कारण मनशांती गमावून मिळालेला विजय कधीच खरा विजय नसतो. टिप नंबर 11, स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवा. लोक येतील, जातील, मतं बदलतील, परिस्थिती बदलतील, पण तुमची स्वप्न आणि तुमचं ध्येय कायम तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणून प्रत्येक दिवस स्वतःच्या उद्दिष्टाकडे एक पाऊल पुढे टाका. छोट्या अडचणींमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. जे लोक ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवतात तेच शेवटी मोठं यश मिळवतात. टिप नंबर 12, स्वतःसाठी जगा. हे आयुष्य तुमचं आहे, दुसऱ्यांचं नाही. लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकून स्वतःची स्वप्न मारू नका. जे तुम्हाला आनंद देतं, जे तुम्हाला शांतता देतं आणि जे तुम्हाला पुढे नेतं त्यासाठी निर्भयपणे जगा.
कारण शेवटी आयुष्य संपताना लोकांनी काय म्हटलं हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही स्वतःसाठी किती मनापासून जगलात हे महत्त्वाचं असतं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम स्वतःला घडवणं आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्याल, त्या दिवशी तुमच्या यशाची खरी सुरुवात होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. या जगात लोकांचं काम बोलणं आहे. कोणी तुमचं कौतुक करेल, कोणी तुमच्यावर टीका करेल, कोणी तुमच्या यशावर जळेल, तर कोणी तुमच्या अपयशावर हसेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही स्वतःलाच विसरलात, तर यापेक्षा मोठं नुकसान दुसरं कोणतंच नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगलं केलं तरी प्रत्येक जण तुमच्यावर खुश होणार नाही, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येकाला समाधानी ठेवणं कधीच शक्य होणार नाही. म्हणून इतरांच्या अपेक्षांचं ओझं वाहण्यात आयुष्य घालवू नका. त्याऐवजी स्वतःच्या स्वप्नांना उचलून धरा. स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोकांच्या शब्दांनी तुमचा आत्मविश्वास डळमळीत होऊ नये आणि तुमच्या ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होऊ नये. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जग तुमच्याकडे तसंच पाहतं जसं तुम्ही स्वतःकडे पाहता. जर तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोकही तुम्हाला कमी समजतील. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात कराल, स्वतःच्या वेळेचा आदर कराल, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवाल आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी उभे राहाल, त्या दिवशी जगाचाही तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागेल. म्हणून आजपासून एक छोटासा पण आयुष्य बदलणारा निर्णय घ्या. लोक गेले तेल लावत, आता स्वतःकडे लक्ष द्या. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या मनशांतीकडे लक्ष द्या. तुमच्या ध्येयांकडे लक्ष द्या. तुमच्या कुटुंबाकडे, तुमच्या स्वप्नांकडे आणि तुमच्या भविष्यातील स्वतःकडे लक्ष द्या. कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलण्याची जबाबदारी कोणाचीच नाही, ती फक्त आणि फक्त तुमची आहे. आणि लक्षात ठेवा, स्वतःला घडवण्यात घालवलेला प्रत्येक दिवस, स्वतःवर केलेली प्रत्येक छोटी मेहनत, स्वतःसाठी घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय एक दिवस तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई ठरेल. कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचं फळ दिसणार नाही, पण सातत्याने स्वतःवर काम करत राहिलात तर एक दिवस तुमचं यश इतकं मोठं असेल की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक तुमच्या यशाचं उदाहरण देऊ लागतील. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि कोणाच्याही मतासाठी तुमची स्वप्न, तुमची ओळख किंवा तुमचा आनंद कधीही गमावू नका. कारण आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि ते इतरांना खुश करण्यात नाही, तर स्वतःला घडवण्यात आणि मनापासून जगण्यात खरं सुंदर बनतं. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी लोकांच्या शब्दांपेक्षा माझ्या ध्येयाला जास्त महत्त्व देईन. मी टीकेपेक्षा माझ्या प्रगतीवर लक्ष देईन आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करेन. कारण शेवटी जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदलणं सर्वात महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करता, तेव्हाच तुमच्या आयुष्यातील खऱ्या यशाची सुरुवात होते. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी नवीन विचार मिळाला असेल आणि तुम्ही ठरवलं असेल की आता लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या आयुष्याला जास्त महत्त्व द्यायचं, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक आम्हाला आणखी प्रेरणादायी व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतो. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून सेल्फ रिस्पेक्ट, मोटिवेशन आणि लाईफ चेंजिंग थॉट्सवरचे असेच व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आजपासून तुम्ही अशी कोणती एक गोष्ट बदलणार आहात ज्यात लोकांच्या मतांना बाजूला ठेवून स्वतःवर आणि स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष देणार आहात. तुमचं उत्तर इतरांसाठीही प्रेरणा ठरू शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ एखाद्या अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवायला हवा जी सतत लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःची किंमत विसरली आहे, तर हा व्हिडिओ तिच्यासोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य नव्या दिशेने बदलू शकतं. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन, प्रेरणादायी आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा
आणि लक्षात ठेवा, लोक काहीही बोलतील, पण तुमचं भविष्य घडवण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे.